श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला विदर्भातली स्पेशल रेसिपी बघूया, कढी गोळे। त्यासाठी काय काय साहित्य आणि पूर्वतयारी लागणार आहे ते तर आपण बघूच। चला, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी चना डाळ आणि 1 वाटी तूर डाळ भिजवून घ्यायची आहे। ठेचा लागणार आहे, छान मिरच्या, कढीपत्ता, अद्रक, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि जिरं। हे सर्व आपण साहित्य घेतलं आहे ठेचा बनवण्यासाठी। आणि जे आपण डाळी घेतल्या आहेत त्या आपण 5 ते 6 तास भिजवून घेऊया। चला कृतीकडे वळूया। आपण आधी ठेचा बनवून घेऊया। लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता घालूया, अद्रक आणि मिरच्या, कोथिंबीर घातलेल्या आहेत। आपण याला छान मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि जिरं घालूया। जिरं घालून आपण हे छान वाटून घेऊया। त्यामध्येच आपण डाळ ॲड करूया आणि या दोन्ही आपण म्हणजे वाटून घेऊया, संपूर्ण डाळ वाटून घेऊया। आणि वाटली की आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करूया जरा मसाले। त्याच्यामध्ये आपण हळद घातली आहे, धने पावडर घातले आहे। धने पावडर घातले की आपण त्याच्यात तिखट घालूया, थोडं चवीपुरतं मीठ, थोडं तेल आणि कोथिंबीर गार्निश करून आपण याचे छान गोळे बनवून घेऊया। हे गोळे बनवून झाले की आपण याला थोडं साईडला करूया आणि बघा असं आपण छान एकत्र करून घेतलेलं आहे। आणि आता आपण याचे गोळे बनवून घेऊया। गोळे बनवून झाले की आपण तोपर्यंत करूया कढीची तयारी। बघा छान असे गोळे आहे, आपण त्याला बाजूला ठेवूया आणि कढीची तयारी करूया। मस्त त्याच्यामध्ये घालूया बेसन आणि याला छान घोटून घेऊया। घरचं दही आहे, मस्त क्रीमी दिसतं आहे। कढीसाठी आपण एका पॅनमध्ये घेऊया तेल। त्याच्यामध्ये आपण घालूया जिरं, मोहरी आणि मेथी। सोबतच आपण घालूया लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि मिरची घातलेली आहे। अद्रक किसून घेतलेला आहे आपण आणि याला छान ही फोडणी तयार करून घेऊया। ही फोडणी झाली की आपण त्याच्यात थोडं हिंग घालूया। हिंग घातलं की आपण थोडीशी किंचितशी आपण त्याच्यामध्ये घालूया हळद झाली आहे, एकत्र झालेलं आहे। मग त्याच्यामध्ये आपण जे दह्याला बेसन लावलं तर ते घालूया। वा मस्त क्रीमी वाटतंय दही आणि छान आपण याला उकळी येऊ देऊया। चवीपुरतं मीठ घालायला विसरू नका आणि थोडी साखर बॅलन्स करायला। झालेलं आहे आपण छान। आणि कढी गोळ्यासाठी छान उकळी लागते याची। आणि छान उकळत्या कढीमध्ये आपण हे जे गोळे बनवलेले होते ते घालूया। एक एक करून थोडासा एक आकार देऊन उकळत्या कढीमध्ये आपण हे गोळे सोडूयात आणि याला पण छान शिजू देऊया कढीमध्येच। बघा आपले गोळे छान शिजत आहेत, उकळी पण येते आहे। वा मस्त झालेले आहेत। सो ऑलमोस्ट आपले गोळे रेडी आहे। मस्त सर्व करूया। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा। बघा किती छान झाले आहेत गोळे। आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आणि सोबतच आपण त्याला सर्व केलं आहे मस्त मिरचीच्या फोडणीसोबत। वाव खूप छान झालेलं आहे। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।